हॅलो गाईज. बघा, आज आपण काय करणार आहे. आज आपण जे कल्याण आहे ना, कल्याण डोंबिवली. कोणतं? कल्याण डोंबिवली याला जेवढे पण एक्झामचे प्रश्न आलेले आहे ना, ते आज आपण लवकर करणार आहे. मला असं वाटतं 70 ते 80 प्रश्न असणार. ते आपण आज लवकर फॉर्मेट म्हणजे लाईव्ह फॉर्मेटमध्ये करून घेऊ. ठीक आहे, डायरेक्ट फास्ट अँड फास्ट रिव्हिजनमध्ये. ठीक आहे, तर चला पहिला प्रश्न बघूया. पुढील पैकी कोणता अर्थ लेकी बोले सुनी लागे या म्हणीचा आहे? आठवण ठेवा, याचं मिनिंग काय होते. लेकी बोले म्हणजे अप्रत्यक्ष सूचना देणे. म्हणजे मी सांगतो, एकाला सांगून दुसऱ्याला उद्देश. म्हणजे बघा, हे आहे कोण आहे? लेकी बोले सुने लागे. बघा, ही जी सासू आहे, सासू बघा, सासूला बोलायला कोणाचं आहे? तिला बोलायला सुनेला. पण ती बोलत कोणाला आहे? ती बोलत आहे आपल्या मुलीला. म्हणजे तिला इनडायरेक्ट कोणाला बोलायचं? इनडायरेक्ट तिला बोलायचं आहे सुनीला. म्हणजे करते अप्रत्यक्ष सूचना देणे. ओके, काय झालं? अप्रत्यक्ष सूचना देणे. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. कित्ता कारण गिरवला पक्षात नाहीही दादाचं दादाचं या वाक्यातील चुकलेला क्रम दुरुस्त करा. हा तर तुमच्यासाठी प्रश्न आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही हे नाही सांगण्यासारखं. ते ग्रामर बेसवर आहे. ठीक आहे, हलका आहे ते. चला नेक्स्ट. जे प्रश्न चांगले आहे ना, ते मी सांगतो. पुढीलपैकी योग्य समूह दर्शक. ठीक आहे ना, बघा काय म्हटलंय. तारकाचा समूह असतो. तारकाचा काय असतो? तारकाचा असतो समूह. सांगा, फुलझाडांचा काय असतो? फुलझाडांचा असतो ताटवा. आता धान्याची काय असते? धान्याची काय असते? धान्याची काय असते? रास असते. आणि गुच्छ कोणाचा असतो? गुच्छ असतो फुलांचा. ठीक आहे ना. आता लोंगर कोणाचा आहे? हा तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, चला नेक्स्ट. वाघाच्या घरी शेळी पाहुणी. वाघाच्या घरी शेळी पाहुणी काय म्हटलं? योग्य म्हणीचा अर्थ सांग. काय आहे? दुर्जनाच्या तावडीत सज्जन मनुष्य सापडणे. ठीक आहे. पुढीलपैकी कोणता एक द्वंद्व समासाचा नाही? म्हणजे हे नाही. ठीक आहे, एक शेष हा प्रकार नाही आहे द्वंद्व समासाचा. समाहार आहे. ठीक आहे. समाहार म्हणजे कसं? याच्यामध्ये संपूर्ण येतो. म्हणजे जसं भाजीपाला. ठीक आहे ना, भाजीपाला, मीठ भाकर असं जेवण नाही का? म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण येतो. वैकल्पिक म्हणजे कसं? 4 किंवा 5. ठीक आहे ना, 4 किंवा 5. आणि इतरेतर म्हणजे काय होते? आई आणि वडील. ओके, चला ठीक आहे, नेक्स्ट. काय म्हणताय? रात्रीच्या अंधारात प्राजक्त फुलतो. ठीक आहे ना, या वाक्यातील हे जे आहे प्राजक्त, याला काय म्हणतात? याला म्हणतात उद्देश म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट. पुढील शब्दासाठी योग्य तो समानार्थी शब्द ओळखा. काय आहे तो? भुजंग. भुजंग म्हणजे काय होते? भुजंग म्हणजे होते साप, अही, सर्प. ठीक आहे ना, हे होते. ठीक आहे ना. विहंग म्हणजे काय होते? चला मी सांगतो. कुरंग. इथं कुरंग पाहिजे. ठीक आहे, कुरंग म्हणजे होते हरिण. ठीक आहे. साप तर झाला तुम्हाला. आणि वारू म्हणजे काय होते? वारू म्हणजे होते घोडा. आणि विहंग म्हणजे काय होते? विहंग म्हणजे होते पक्षी. ओके, नेक्स्ट. बघा, काय आहे? पानाची सडतड. तर डासाची काय असते? डासाची काय असते? भुनभुन. कावका कोणाची असते? कावड्याची. ठीक आहे ना, नेक्स्ट. पुढील संयुक्त वाक्याचे योग्य केवळ वाक्य तयार करा. ठीक आहे ना. तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला. बघा, हे जे आणि आहे ना, याला जिथून कापायचं आहे. म्हणजे एकच वाक्यात आला पाहिजे. ठीक आहे. तो काय आन्सर? तो कार्यालयात जाऊन आणि कामाला लागला. ठीक आहे, आणि नाही येणार. तो कार्यालयात जाऊन कामाला लागला. ठीक आहे. एक मिनिट गाईस. चला नेक्स्ट. हा बघा, किती सारे प्रश्न माहिती का टीचर्सला रिपीट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की टीचर्स जे आपली जे पीवायक्यू बॅच आहे, जे आपल्या टीचरचे पीवायक्यू माहिती का 3000 MCQचं आपण माहिती आहे का हे बनवलं आहे PDF. ते तुम्ही माहिती का परचेस करू शकता. चला ठीक आहे. केलेले उपकार कोणते? त्याला काय म्हणतात? तो कृतज्ञ. केलेले उपकार जाणणारा. आणि विसरणारा कोण असतो? विसरणारा हा असतो. ठीक आहे, याला विसरणारा म्हणतात. विसरणारा. चला ठीक आहे, नेक्स्ट. हा पण बघा, हा पण माहिती आहे का खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. किती वेळ आलेला आहे. हरिश्चंद्र म्हणजे काय होते? सत्यवचनी माणूस. शब्दांच्या योग्य पदक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य सांगा. भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते. नेक्स्ट. राईचा पर्वत करणे म्हणजे काय होते? पराचा कावळा करणे. म्हणजे कसं? लहान गोष्टीला फुगवून सांगणे. किंवा माहिती आहे का ते आहे ना, बेडकाचा किंवा बेडूकचा बैल करणे. बेडूकचा बैल करणे म्हणजे काय होते? लहान गोष्टी जास्त फुगवून सांगणे.
हा एक सांगू देतो, एक मिनिट. हे बघा, आपल्याच पोळीवर तूप म्हणणे म्हणजे काय होय, स्वतःचे स्वार्थ सांगणे किंवा स्वतःचे स्वार्थ म्हणजे काय, स्वतःसाठीच करणे. ठीक आहे. काय म्हणताय, कुंपणाचे शेत खाणे. बघा बघा, आपण ज्याच्यावर आधारित दिलेलं आहे, म्हणजे कोणतंही काम आपण कशाला दिलं याच्यावर दिलं आणि काय केलं, त्यानेच कामाचं नुकसान करून टाकला. म्हणजे काय होतं, कुंपणानेच शेत खाल्ले. आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणजे काय, स्वार्थासाठी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी. ठीक आहे. पराचा कावळा करणे हे सांगितलं मी तुम्हाला. चला ठीक आहे. हा त्याच्यानंतर हा बघा, खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. रुधिर. रुधिर म्हणजे काय होते, रक्त. आणि रक्त म्हणजे काय होते, तो होते शोणित. अंबर म्हणजे काय होते, वस्त्र. ठीक आहे. धोबी तर माहित आहे, दारू पण माहित आहे. निश्चय या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. बघा, निग्रह सुद्धा, हा सुद्धा आहे. निर्धार हा सुद्धा आहे. दूरसंकल्प नाही. निष्फळ म्हणजे काय होते, जिथे फळ नाही किंवा फळाशिवाय. ओके. डांगोरा. डांगोरा म्हणजे काय होते, दवंडी पिटणे म्हणजे होते. ठीक आहे ना. डाकू. दिमाग. दिमाग म्हणजे काय होते, हा होते डॉल. ठीक आहे ना. नेक्स्ट काय म्हटलं, युद्धाला आव्हान देणे. या अर्थ वाक्यप्रचार इझी आहे, कारण ते मांडी थोपटणे. आपण कोणाला म्हणतो ना, असं मांडी थोपटून आपण आवाज काढतो. बघा, सुतोवाच म्हणजे काय, वास्तपुस्त करणे. वास्तपुस्त करणे. ओके. नेक्स्ट, पुढीलपैकी शब्दाचा अचूक क्रम असलेली वाक्यरचना ओळखा. ठीक आहे ना. विजेची टंचाई आहे म्हणून भार नियम करावे लागते. हे सगळं माहिती आहे का, उलट्या क्रमाने लिहिलंय. हाच एक बरोबर क्रमाने लिहिलाय. ओके. त्याच्यानंतर काय म्हटलंय, बोलका. बोलकाचं काय होते, अबोल. संकुचित. संकुचित म्हणजे काय होते, कॉम्प्रेस. आणि व्यापक म्हणजे काय होते, हे. ठीक आहे ना. उधळ्या. उधळ्याच्या बघा, हा दोन्ही काय आहे, हे दोन्ही एकमेकाचे विरुद्ध अर्थ आहे. ठीक आहे ना. अलौचिक. लवचिक म्हणजे काय होते, कोमल. याचा विरुद्ध काय होणार, कठोर. नेक्स्ट, बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध. बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध, पुढील प्रश्नार्थक वाक्याचे योग्य नकारार्थी करा. बघा, आठवण ठेवा, याच्यामध्ये नेहमी विरुद्धार्थी असते. ठीक आहे. बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध नाही म्हणजे आहेचा विरुद्धार्थी काय होणार, नाही. बघा, निगेटिव्ह साठी माहिती आहे का, वाक्यात नाहीचं ऑप्शन पाहिजे किंवा न पाहिजे. एक पण वाक्यात माहिती आहे का, नाहीचं ऑप्शन नाहीये. ओके. पुढील वाक्यातील विधेयपूर्वक ओळखा. उंच पुरा धडधाकट माणूस अपघातामुळे अपंग झाला. काय झाला तो, अपंग झाला. नेक्स्ट, हा पण सुद्धा एमसीक्यू मध्ये का रिपीट आहे. प्रचलित. प्रचलित म्हणजे काय होते, परंपरा सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि ते रूट. संयोग म्हणजे काय होते, मिलन. गती म्हणजे तर माहिती आणि प्रमाण म्हणजे तर इझीच आहे. हे बघा, मला सांगितलं मी तुम्हाला, वास्तपुस्त म्हणजे काय होते, खोज खबर काढणे किंवा विचारणा. खोज खबर किंवा विचारणा. मान्यता म्हणजे काय होते, याला आपण सहमती म्हणू शकतो. सहमती देणे. त्याच्यानंतर विनवणी. विनवणी म्हणजे रिक्वेस्ट किंवा याचना म्हणू शकतो याला. वृत्तांत म्हणजे तुम्हाला माहित आहे. विधेय. पुढील वाक्यातील विधेय ओळखा. मी एक छानशी भेटवस्तू आणली. काय आणली, भेटवस्तू आणली. नेक्स्ट काय, टेकिसेने. या वाक्य प्रकारचा अर्थ सांगा. म्हणजे काय होते, अगदी दमून जाणे म्हणजे काय होते, खूप दमणे. बघा, ऐट दाखवणे म्हणजे काय होते, तोरा दाखवणे. ठीक आहे ना. टक लावून पाहणे म्हणजे काय होते, एकतार पाहणे. ठीक आहे ना. पूर्ण समाधान होणे. ठीक आहे. नेक्स्ट, भावदर्शक शब्दांच्या जोड्या जोडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विचारलं काय. ठीक आहे ना. कडसूत्री बावली, आईची वेडी माया, रंगाची उधळण, आगीचा गलबला. हा प्रश्न इकडे मी चेक करून घेतो, भावार्थ दिलाय पण इथे विचारला काय समजलंच नाही प्रश्न. चला नेक्स्ट, आपल्या स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी म्हणजे काय, आवळा देऊन काय काढणे, कोवळा देऊन काढणे. ठीक आहे. इकडे आड तिकडे वीर म्हणजे दोन्हीकडे मरणे. दोन्हीकडे मरणे. ठीक आहे ना. अतिदान महापुण्य हे चांगलं आहे. ताकापुरता आजी म्हणजे काय होते, ताकापुरता आजी आणि कामापुरता मामा. कामापुरता मामा म्हणजे काय, या दोन्ही गोष्टी एकच अर्थ आहे की आपल्या काम भागवण्यासाठी कोणाचाही आपण उपयोग करून घ्यायचा. नेक्स्ट,
खालीलपैकी विभक्ती तत्पुरुषाचे समासाचे उदाहरण बघा. ते काय आहे? भक्तिवश. ठीक आहे ना. प्रतीक्षण हा कोणता आहे? अव्ययीभाव समास. साखर भात हे मला तुम्ही करून सांगा. हे दोन्ही. हा चक्रपाणी ते इझीच आहे. त्याच्या हाती. हम्म. एक मिनिट एक सांगतो तुम्हाला. हा जो चक्रपाणी आहे ना, हा बरोबर आहे का सांगा मला, की चक्रपाणी असं पाहिजे. हा दोन पैकी चक्रपाणी कोणता बरोबर आहे सांगा मला कमेंट करून. नेक्स्ट काय? मुक्तता. मुक्तता म्हणजे काय होते? फ्री. आणि बंध म्हणजे काय होते? म्हणजे कॅच किंवा पकडणेवाला. ठीक आहे. नेक्स्ट पांढरा शुभ्र हा कोणता समास आहे? कर्मधारण्य समास आहे. पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. भारताचे श्रेष्ठ गायक भीमसेन जोशी आता आपल्या पुढे राग दरबारी सादर करतील. म्हणजे कोण आहे? उद्देश कोण आहे? कर्ता कोण आहे? भीमसेन जोशी. नेक्स्ट एखाद्या बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. बागेत खेळताना हौदात एकदा तो पडला. नेक्स्ट खालीलपैकी कोणता पर्याय विकास किंवा शब्दाचा विरुद्धार्थी आहे? ठीक आहे मी सांगतो बघा. हा विकास असेल ना. ठीक आहे ना. इथे रास नाही, इथे रास असेल. ठीक आहे ना. विकासाच्या विरुद्धार्थी काय होतं? रास. ठीक आहे ना. प्रगती आणि उन्नती आणि विकास हे तिघे काय झाले? समानार्थी शब्द. त्याच्यानंतर काय म्हणतात? बुजरा. बुजराचा विरुद्धार्थी शब्द काय होते? तो ढीक. शुक म्हणजे माहिती आहे ना. शुक म्हणजे काय होतो? पोपट. पत्नी म्हणजे काय होते? भार्या. ठीक आहे ना. यौवन म्हणजे जवानी. आणि द्रव्य म्हणजे तुम्ही सांगा काय आहे? खोल. खोल विरुद्धार्थी शब्द कोणता? तो आहे उथळ. त्याच्यानंतर काय आहे? बिनधोक. बिनधोक या शब्दातील समास ओळखा. तो कोणता आहे? बघा बिन गैर वगैरे नाही का, ते सगळं अव्ययी भाव समास मध्ये येतात. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट करून ठेवा. हा क्वेश्चन माहिती आहे का? प्रत्येक एक्झामला कोणाच्या ना कोणाच्या शीट मध्ये नक्कीच होतो. दुर्भिक्ष याच्या विरुद्ध काय होते? सुप्ता. नेक्स्ट एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली. या वाक्यात उद्देश विस्तार म्हणजे कशाची बातमी धडकली? युद्ध बंद झाल्याची बातमी. आपण इम्पॉर्टंट करून ठेवा. हा पण टीसीएस ला 4 ते 5 वेळा आलेला आहे. खालीलपैकी कोणता शब्द मिथ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? तो आहे तो सत्य. नेक्स्ट कर नाही त्याला डर कशाचा? हे तर माहित आहे. ज्याला माहित आहे की मी चोरी केलीच नाहीये, मग मला पोलीस पकडो की कोणी पकडो, मला कशाची भीती वाटणार का? नाही वाटणार. नेक्स्ट सुरेशने हातावर नाव गोंदले. या वाक्यातील कर्मपूरक कोणते आहे? ते आहे नाव. अग्रेसर. अग्रेसर हा कोणता आहे? अलुक तत्पुरुष समास. हा तर इझीच आहे. बघा हा क्वेश्चन बी माहिती आहे का? इम्पॉर्टंट लिहायला. हाही thesis ला 4 ते 5 वेळा आलेला आहे. नाणी पडण्याची किंवा ते तयार करणे त्याला म्हणतात टकसाळ. मिंट. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द जुळून येत नाही? बघा आदळ पादळ ठीक आहे. काळे निळे ठीक आहे. खेडेपाडे ठीक आहे. उष्टे नाही. उष्टे कष्ट नाही. दोन्हीचे मिनिंग वेगळे आहेत. हा त्याच्यानंतर पान कोंबडा त्याचे मिनिंग काय होते? पाण्यातील कोंबडा. पुढील वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. खूप शिकलेला राम सध्या बेरोजगार आहे. म्हणजे काय? तो खूप शिकलेला आहे. पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत ते ओळखा. ती म्हणाली की तू हुशार आहेस. हे कोणते वाक्य आहे? जे की वगैरे असतात की तेव्हा हे सगळे कोणते मिश्र वाक्य असतात. नेक्स्ट डॉक्टरांनी रुग्णाला वाचविले. कोणता प्रयोग आहे? सकारात्मक भावे प्रयोग. कारण बघा दोनाला लागलेला आहे. पुढील पैकी कोणता शब्द धनुष्य? धनुष्य म्हणजे हा तेच म्हटलं धनुष्यच्या समानार्थी नाही. बघा कोदंड आहे, कारमुक आहे, कवट आहे. ठीक आहे. कोदंड ठीक आहे ना. वल्लभ म्हणजे काय होतं मला सांगा. वल्लभ म्हणजे होतो पती. सीताने एक मिनिट guys. मोहनने सीताची वही फाडली. या विधानातील अधोरेखित शब्द कोणते? ते आहे ते कर्मपूरक. बघा फाडली. काय फाडली? वही फाडली. फाडण्याची क्रिया कोणावर झाली? ती झाली वहीवर. म्हणून ते काय झालं? कर्मपूरक. नेक्स्ट हरितद्रव्य आणि तांबडी माती ही कोणत्या समासाचे उदाहरण आहे? कर्मधारण्याचे. बघा मी सांगतो ना काऊन. बघा द्रव्य कसं आहे? द्रव्य आहे तो हरित. माती कशी आहे? ती आहे तांबडी. ठीक आहे. नेक्स्ट आनंद.
आनंद म्हणजे काय होते? समाधान. वेद म्हणजे दुःख. सदाकडून झाड तोडले गेले, प्रयोग ओळखा. कोणता होते? नवीन कल्पने गेले. पुढील वाक्य रचनेच्या प्रकार ओळखा. शाळेची घंटा झाली आणि प्रार्थना सुरू. हे संयुक्त वाक्य आहे. खोल आणि उथळ हे काय दोन्ही सुडुका. तर सुका इथं आलं तर तुम्ही बरोबर होता. ठीक आहे. सुकाचे विद्यार्थी काय होते? ओला. आणि पातळचं काय होते? जाड. सरळचं काय होते? वाकडा. हे बघा मी सांगितलं ना क्वेश्चन रिपीट आहे म्हणून. म्हणून तुम्हाला सांगते की टीसीएस मध्ये हा प्रश्न खूप वेळा रिपीट होतो. नेक्स्ट बिंदोक. बिंदोक सुद्धा कोणता आहे? हा अव्ययीभाव समास आहे. नेक्स्ट हाही सुद्धा माहिती आहे का? मोस्ट इम्पॉर्टंट करून ठेवायला. हाही क्वेश्चन माहिती आहे का? एक्झामला खूप वेळा विचारला जातो. काय म्हटलं? त्याज्य. त्याज्यच्या विद्यार्थी काय होते? ग्राह्य. बेकायदेशीरचं काय होते? ते होते कायदेशीर. जागृतचं काय होते? निंद्रा. जागृतचं काय होते? ते होते निंद्रा. चला. पुढील अलंकारिक, एक मिनिट थांबा. पुढील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. काय? हुकुमी एक का मतलब खात्री लायक साधन. म्हणजे बोलतो ना आपला हा हुकुमचा एक का आहे. ठीक आहे ना. विघ्न संतोषी, अत्यंत चतुर माणूस, अत्यंत लबाड माणूस. नेक्स्ट काय म्हटलंय? हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट करून ठेवा. हा क्वेश्चन माहिती का? समाज कल्याण आणि लेखा कोशागारला सुद्धा आलेला आहे. समाज कल्याण आणि लेखा कोशागारला सुद्धा आलेला आहे. रोजच्या हिशोबाची टिपणवही म्हणजे काय होते? ती रोज खरडा. रात्रीचा समानार्थी शब्द नसलेला सौदामिनी. बघा विभावरी, रजनी, यामिनी हेच्या मिनिंग काय होतं? रात्री. सौदामिनी काय होते? ते होते वीज, विद्युत लता. ठीक आहे ना. विद्युत लता, चपला. चला नेक्स्ट. हा तुम्ही करून घ्या, तुमच्यासाठी प्रश्न आहे. चला त्यानंतर काय? वंदता. याला इम्पॉर्टंट करा. वंदता म्हणजे काय होते? अफवा, बातमी. ठीक आहे ना. ओकारी आणि अभिवादन हे जनरल शब्द आहेत. नेक्स्ट. पुढील वाक्यातील विधेयपूर्वक ओळखा. उंचपुरा धडधाकट माणूस अपघातामुळे काय झाला? तो अपंग झाला. प्रचलित हा प्रश्न मला वाटतं रिपीट झाला असेल. ठीक आहे. हे प्रश्न रिपीट झाला ते सोडून रिपीट वाले नाही करू आपण. चला ठीक आहे. एवढेच क्वेश्चन माहिती आहे का? कल्याण डोंबिवलीला आले होते. कल्याण डोंबिवली. कल्याण डोंबिवलीला आले होते. ओके. चला ठीक आहे.